उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये जी बिबट्यांची दहशत आहे ती अजूनही कायमच आहे. आता पिंपरखेड इथे 2 चिमुकले बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाले, एक वृद्धा ठार झाली. त्याच्यानंतर नुकतेच मंगळूर पारगावमध्ये एका 8 वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये तो मारला गेला. याच्यामुळे पुन्हा एकदा हे सगळं प्रश्नचिन्ह उभं राहिलं की हा नरभक्षक बिबट्या मोकाट आहे का? याबाबतीत एक याचिका देखील एका याचिकाकर्त्यांनी दाखल केली. या संदर्भात आता ज्या पद्धतीने प्रश्न उपस्थित केले जात आहेत हे आपण इथल्या ज्या वनपरिक्षेत्र अधिकारी आहेत स्मिता राजहंस यांच्याशी बोलून सहाय्यक वन संरक्षक स्मिता राजहंस मॅडम आहेत त्यांच्याशी बोलून आपण या प्रश्नांची उकल जाणून घेऊयात. हा जो प्रश्न उपस्थित होतोय की नरभक्षक बिबट्या मारला गेलाय का, त्या मोहिमेत तुम्ही होतात, नक्की काय घडलं? सर मगाशी मी सांगितल्यासारखं सुरुवातीला आम्ही हाच प्रयत्न केला की तो ट्रॅप होऊ शकेल का. कॉन्झिक्युटिव्ह 3 घटनांमुळे तो आक्रोशित का होता की ॲनालिसिस रिपोर्ट करून चेक करून वाट बघून आपण करणं आणि लोकांनी म्हणजे ॲजिटेशन झालेलं, आमची वाहन पेटवलेलं, आमचं पेट्रोलिंग वाहन पेटवलेलं, आमचा बेस कॅम्प पेटवलेला. त्यामुळे एक प्रेशर होतं आणि लोकांनी त्या 2 दिवसांमध्ये फॉरेस्टच्या स्टाफला फील्डवर यूज दिलं नव्हतं. ते एक सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट ठरला की ही शूट ॲट साईटची ऑर्डर निघणं. कारण आम्ही नॉर्मली ज्या ऑर्डर्स निघतात आमच्याकडनं PCCF वाईल्ड लाईफ नागपूर यांच्याकडनं, त्या इदर कॉन्फ्लिक्टमध्ये बिबट्याला जेरबंद करा, ट्रँक्युलाइज करा किंवा ठार मारा अशा ऑर्डर्स असतात. पण ह्या केसमध्ये 2 दिवस येऊ दिलं नाही. म्हणून मग त्या तिसऱ्या केस झाल्यानंतर म्हणजे रोहन बोंबेंची केस झाल्यानंतर तिथं जागेवर जाऊन म्हणजे राणा सिक्युरिटी फोर्स आणि काही NGOज ह्यांना आम्ही जागेवर जाऊन काय असू शकते तिथली परिस्थिती हे चेक करायला सांगितलं होतं. आणि त्यांच्याकडे पण म्हणजे गन्स वगैरे होत्या, ते पण ते ऑपरेट करू शकत होते. पण त्यांना जागेवर फक्त सायटिंग्स मिळाल्या. जनक्षोभ लोकांशी काही बोलून ते थांबवू शकतात का हे ते चेक करत होते. तर तिथे जे झालं म्हणजे पगमार्क मिळाले, त्यावरून असं कळलं आम्हाला की तो एक मेल असू शकतो, 5 ते 6 वर्षाचा मेल असू शकतो. मग ही प्रिलिमिनरी माहिती मग त्या एरियात ड्रोननं करणं, साईट सर्च करणं. तर त्या दिवशी संध्याकाळी म्हणजे 4 तारखेला संध्याकाळी जेव्हा आम्ही तिकडे गेलो जागेवरती, तर जागेवर गेल्यानंतर आम्हाला जिथं डेथ इन्सिडन्स झाला होता त्या साईटवरून 50 मीटरवरती आम्हाला ड्रोनमध्ये बिबट्या दिसला. आणि एक कॉल पण आला गावातल्या लोकांचा की इकडे बिबट्याची मूवमेंट आहे, तर तो असू शकतो. तर साईटपासून एवढ्या जवळ पगमार्क आम्हाला मेलचाच दिसलेला. तर त्यामुळे मग पुण्यातला रेस्क्यू नावाचा NGO, त्यांची ड्रोनची टीम, एक वेटरनरी डॉक्टर त्यांच्यासोबत आणि प्लस ठाकरे साहेबांनी 2 शूटर्स असाईन केले होते. त्याच्यामध्ये डॉक्टर दाभोळकर म्हणून एक होते आणि जुबिन पोस्टवाला म्हणून जे होते, जे ह्या आधीही वन विभागासोबत अशा मोहिमेंमध्ये काम केलेले ती लोक होती. तर जेव्हा ती इंटिमेशन मिळालं मग वॉकी टॉकीवरती प्रवास सुरू झाला. डॉक्टर्स ट्रँक्युलायझिंग आधी करता येते काय बघण्यासाठी गाडीत चढले. आमचे शूटर्स त्याच्यासोबत चढले की काही मिसहॅप झाला तर आपल्याला वर्कआउट करता यावं म्हणून. मग ते त्या दिशेने मग ड्रोनने गाईड करून तो जसा जसा मूव्ह होतोय, 7:30ला सुरू झालेलं ऑपरेशन 10:30पर्यंत सुरू होतं, जोपर्यंत बिबट्या दिसत नाही आणि त्याला आपण ट्रँक्युलाइज करण्याचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत. आणि मग ट्रँक्युलाइज प्रयत्न करा, पण तो बिबट्या मुव्हिंग असल्यामुळे डार्ट फेल गेला आणि बिबट्याला अचानक आपल्यावरती काहीतरी होतंय ह्या अटॅकनं तो एकदम अटॅकिंग पोझिशनला आल्यानंतर त्या दोन्ही जे शूटर्स आहेत त्या दोन्ही शूटरनी गोळ्या मारल्या आणि बिबट्याला 3 गोळ्या लागल्या, त्यात तो ठार झाला. मग आता तोच बिबट्या मारला का नाही हा प्रश्न तयार होतो की आपण तोच बिबट्या मारलाय का नाही. मग त्याच्यासाठी ज्या डेथ बॉडीज आहेत म्हणजे मुलांच्या, म्हणजे शिवन्या आणि रोहन, त्यांच्या बॉडीजवरून आपण बिबट्यांचे हेअर्स आणि स्वॅब्स नमुने घेतले होते की ज्याच्यातनं DNA ॲनालिसिस होऊ शकतं. मग ह्या बिबट्याचे मेजरमेंट्स, पॉचे मेजरमेंट्स म्हणजे पंजाचे मेजरमेंट्स आणि त्याचा DNA स्वॅब आणि विसेरा, इथं जे PM झालं माणिकडोळमध्ये त्या PMमधले विसेरा, हेअर सॅम्पल्स हे सगळं कलेक्ट करून आम्ही नागपूरचं जे WRTC सेंटर आहे आमची प्रयोगशाळा तिथे पाठवलं. आणि तिथून 8 वेळा ते सॅम्पल रन करून म्हणजे त्या सिस्टमवरती 8 वेळा म्हणजे एकदा केलं ते सिस्टीमवरती बँडविड्थ आणि हे सगळं चेक करून तो मेल आहे फिमेल आहे कळतं का. तर मग पहिल्यांदा मुलांचे सॅम्पल रन केले, त्याच्यामध्ये तो मेल आहे ते कळलं. म्हणजे ही शाश्वती आली परत की आपण मेल ठार केला तर आपण बरोबर आहे.
मग नंतर जे मेलचे जे सॅम्पल आपण लेपर्ड पकडले ते बघितले, तर ते दोन्ही त्यांना मॅच आले. तर तो DNA रिपोर्ट मी मगाशी दाखवलाच आहे तुम्हाला. तर त्या रिपोर्टनुसार हेच सिद्ध होते की सॅम्पल 1, 2, 3 हे एकाच सेम इंडिव्हिज्युअलचे आहेत. म्हणजे त्यातनं जे ॲनालिसिस होतं की एकच लेपर्ड होता जो आम्ही शॉर्ट केलेला. निश्चित. आता याच्यामध्ये काय होतं की पोस्टमार्टमचा जो रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये नक्की काय आलं आहे? आता याच्यामध्ये ट्रँक्युलाइज हा बिबट्या केला का, तर ट्रँक्युलाइज कुणी केला होता? दुसरा एक प्रश्न जो याचिकाकर्त्याने उपस्थित केला की थर्मल ड्रोन वापरण्यासाठी परवानगी ही आहे का, कारण ते थर्मल ड्रोन फक्त लष्कराला वापरणे. तर असे जे काही प्रश्न उपस्थित केले त्याच्यामध्ये 23 पॉईंट आहेत. याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की सत्यता आहे का? थर्मल ड्रोन वापरण्याची परमिशन जी आहे ना, ते असं काही नाही की आर्मीच वापरतं. जर थर्मल ड्रोन वापरायचा नाही आहे किंवा आम्ही वापरू शकत नसतो, तर वन विभागाने मुळात आम्हाला ते खरेदी करूनच नसते दिले. झाला तो प्रश्न. आणि गेली 5 वर्ष मी विभागासोबत काम करते. तर विभागात आम्ही वाईल्ड लाईफ मॅनेजमेंट आणि लेपर्ड कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंटमध्ये पिंजरे लावण्यासाठी लोकेशन शोधणे, बिबट्यांच्या मुवमेंट हालचालीवर नियंत्रण ठेवणे किंवा त्यांच्या हालचाली आयडेंटिफाय करून आपलं मॅनेजमेंट कसं काय करू शकतो, त्यांना ट्रॅपिंगचं म्हणा, हुसकवण्याचं म्हणा किंवा लोकांची भीती कमी करण्यासाठी काय हे सगळं आम्ही ड्रोनच्या मदतीने याआधी केले. त्यामुळे ड्रोन वापरणे हा फक्त आर्मीत वापरला जातो ह्यात काही पॉईंट नाही आहे म्हणजे विचार करण्यात. आणि दुसरं ट्रँक्युलाइज करण्याचा प्रयत्न, तर आम्ही ट्रँक्युलाइज करण्याचा प्रयत्न केला. कारण मी जसं मगाशी म्हटलं की त्याच्यामध्ये 2 शूटर्ससोबत एक वेटरनरी डॉक्टर क्वालिफाईड इन दिस ऑपरेशन असा एक डॉक्टरही होते रेस्क्यू टीमचे. त्या डॉक्टरांनी हे ट्रँक्युलाइज करण्याचा प्रयत्न केला आणि तो फेल गेला, म्हणून मग शूटर्सला 2 शूट करावे लागले. तर कुठला तरी एक लागला तर आपण वी कॅन बी ॲट सेफ साईड असं म्हणून असतं ते. शेवटी तो हिंस्र श्वापद आहे, तो म्हणजे त्याचं कसं रिॲक्शन असेल हे आपण प्रेडिक्ट नाही करू शकतो. त्याच्यामध्ये जे तुम्ही शार्प शूटर सांगितले दाभोळकर आणि जुबिन पोस्टवाला, हे आमच्या माध्यमांसमोर येऊन बोलायला तयार नाहीत. त्यांना तर लेखी आदेश आहेत. मग त्यांनी हे सांगितलं पाहिजे की नक्की कोणत्या पद्धतीने हा शूट झाला. मे बी रेस्क्यूच्या माध्यमातून ते आले होते, CF सरांथ्रू आले होते, ठाकरे साहेबांनी परमिशन घेऊन आले होते, त्यांच्या लेखी ऑर्डरने आले होते. तर असं त्यांचं बोलणं नसेल झालं म्हणून कदाचित मे बी ते सरांना विचारून माध्यमांसमोर येऊ पण शकतात. असं काही नाही की ते येऊ नाही शकत. त्याच्यामध्ये अजून एक याचिकाकर्त्याने गंभीर आरोप केला की आमच्याकडे व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये तो पिंजऱ्यातच मारला गेला. याच्यामध्ये किती सत्यता आहे? नाही, त्यात तर काहीच सत्य नाही. कारण हे पूर्ण ऑपरेशन होताना मी स्वतः होते, डॉक्टर्स होते, शूटर्स होते, आमचा स्टाफ होता, गावातले लोक होते आमच्यासोबत 2-3 जणं हे सगळं करताना. कारण आम्ही ओपन ग्राउंडवर काम करणार होतो. असं नाही की लपून जाऊन एखाद्या बिबट्याला मारणे. आणि जर मारायचंच असतं तर त्या दिवशी पण एक बिबट्या पडला असताना, त्यालाच मारला असताना लोकांनी. आणि बिबटे इथे आहेत, त्यामुळं असं काही नाही. आणि करेक्ट बिबट्या मारणं ही जेवढी संवेदनशील बाब आहे ना, तेवढीच जबाबदारीची गोष्ट आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटसाठी की आपण चुकीचं व्यक्ती किंवा चुकीचं इंडिव्हिज्युअल मारत नाही आहे ना. याच्यामध्ये आता आपण जिथे उभं आहोत तो माणिक निवारा केंद्र आहे. या ठिकाणी 68 बिबटे जे याच्या अगोदर पकडले ते आहेत. यासोबत अजून 2 बिबटे दरम्यानच्या काळामध्ये पकडले गेले. या बिबट्यांना इथं ठेवण्यासाठीचा निवारा नाही, आता हाऊसफुल झालं आहे. याच्यावरचे पर्याय काय शोधले? सध्या तरी आम्ही त्यांना छोट्या पिंजऱ्यांमध्ये जे ट्रॅप केजेस आपण वापरतो ट्रॅपिंगसाठी त्याच ट्रॅप केजमध्ये ठेवलेलं आहे. आम्ही वनतरासोबत पत्रव्यवहार केलेला आहे किंवा त्यांची टीमही इथं येऊन गेलेली आहे. म्हणजे मंत्रालय लेवलला वगैरे सगळ्यांचे त्यांच्या फाउंडर्ससोबत बोलणं वगैरे झालं आहे. तर इनिशियल 50 बिबट्यांना घेऊन जाण्यासाठीचा ॲक्सेप्टन्स वनतराने आम्हाला दिला आहे. परंतु ते पण अजून थोडंसं इन प्रोसेस आहे, कारण सेंट्रल झू अथॉरिटीची त्यांना अजून परमिशन नाही. त्यामुळे इथून ॲक्च्युअल जे ट्रान्सलोकेशन माणिकडोहमधून वनताराला होणार आहे ते अजून सुरू नाही झालेलं. तर ती परमिशन येताच ते हळू टप्प्याटप्प्याने ते सुरू होईल. प्लस हे जे ॲडिशनल बिबटे आमच्याकडे येत आहेत त्यांना दुसरीकडे ट्रान्सलोकेट करण्यासाठी जुन्नर वन विभागाने भारतातल्या सगळ्या झूसोबत पत्रव्यवहार केला आहे की जिथे पण डिस्प्लेसाठी त्यांना बिबट्या लागतो आहे त्यांनी तो आमच्याकडून घेऊन जावा, आमच्याकडे प्लेंटी अवेलेबल आहेत. तर काही झूचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला आहे, तर आम्ही तसंच CZAचं अप्रुव्हल घेऊन तर प्रपोजल्स बनवून ते आम्ही त्यांना पण पाठवू. राहिलेला ॲडिशनल जे बिबटे पकडतो आहे आणि त्यांना कुठं ठेवायचं, तर ह्या निवारा केंद्राचं एक्सपान्शन होतं आहे, ज्याची कॅपॅसिटी एक्सपान्शननंतर 125 होईल. त्यामुळे इथे 125 बिबटे ऑक्युपाय होऊ शकतील. आणि बिबट्यांची संख्या खूप जास्त आहे, तर मग उरलेले कुठे ठेवणार असा प्रश्न येतो आमच्यासमोर. तर
जुन्नर वन विभागाने 4 ठिकाणी ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर, रेस्क्यू रिहॅबिलिटेशन सेंटर प्रपोज केलेत या विभागामध्ये, जे प्रत्येकी 160च्या कॅपॅसिटीचे असतील. म्हणजे मंत्रिमंडळात पण तसा निर्णय पास ऑन होतोय. जर जशा परमिशन येतील तसं त्याचं काम सुरू होईल आणि ॲडिशनल 640 लेपर्ड अक्युमेंट करण्याची कॅपॅसिटी तयार होईल. म्हणजे ह्यासाठी खाडेसाहेब, आशिष ठाकरे सर, मंत्रालय लेव्हलला आपले मंत्री महोदय, PCCF वाईल्डलाईफ, APCCF वाईल्डलाईफ ही सगळी लोक त्यावरती काम करत आहेत. त्यामुळे होऊन जाईल. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आत्ता मंगळूर पारगावमध्ये जो 8 वर्षाचा चिमुकला मारला गेला त्याच्यानंतर खरं तर पहिल्यांदाच आपण आदेश काढले होते एखाद्या बिबट्याला ठार मारण्याचे. आता ही घटना घडल्यानंतर पुन्हा असं ठार मारण्याचे आदेश निघतील का, किंवा त्यासाठी काय प्रयत्न? नाही, प्रत्येक कॉन्फ्लिक्टमधला आदेश तसाच असतो की तुम्ही आधी त्याला ट्रॅप करण्याचा प्रयत्न करा. ट्रॅप नसेल होऊ शकत असेल तर ट्रँक्युलाइज करण्याचा प्रयत्न करा आणि तेही नाही झालं तर मग ठार मारा. म्हणजे ठार मारणं हा एकदम शेवटचा मॅनेजमेंटवाला डिसिजन असतो. त्याआधी ह्या 2 गोष्टी ट्रायच कराव्या लागतात. म्हणजे तुम्ही गेलाय आणि मी ठरवलं आणि ठार मारणार आहे असं होऊ शकत नाही. त्याच्यामध्ये आता वनमंत्र्यांनी सांगितलं की 1 कोटी रुपयांच्या शेळ्या आपण देणार आहोत. तर ह्या शेळ्यांचं खरंच प्रपोजल निघालं आहे का आणि ते आपण वाटप करणार आहे का? नाही, प्रपोजल आता मंत्री महोदयांनी सांगितलं म्हणल्यानंतर डिव्हिजनला प्रपोजल देणं होतं. तर त्यासाठीचं प्रपोजल आम्ही वरिष्ठ कार्यालयाला पाठवलेलं आहे. पुढून अजून लाईन ऑफ ॲक्शन काही आली नाही, त्यामुळे जशी लाईन ऑफ ॲक्शन येईल तसं त्यानुसार डिपार्टमेंट काम करेल. मग हे व्हॅलिडेट पण होईल वरच्या लेवलला की बरोबर आहे, चूक आहे, काय करू शकतो किंवा प्रेबेस वाढण्यासाठी शेळ्याऐवजी दुसरा आपण ऑप्शन वापरू शकतो का, हे पण ते चेक करेल. त्यानुसार ते वर्कआउट होईल. त्यामुळे अजून तरी ह्याच्यावर लाईन ऑफ ॲक्शन काही आले नाही. खरंच ते कार्य करेल का? कारण अशा बिबट्यांच्या शेळ्या जर आपण आयत्या दिल्या तर खरंच बिबटे शांत राहतील का आणि असे हल्ले थांबतील? नाही, इथला प्रॉब्लेम जो आहे ना तो लँडस्केपचा आहे. बिबट्याला आपल्या इथे आणि डेमोग्राफिक 2 गोष्टी आहेत. लँडस्केपचा मी ह्या दृष्टीनं म्हणेल की बिबट्याने त्याचा अधिवास उसात शोधला आहे, हा त्याचा पहिला प्रॉब्लेम. दुसरा डेमोग्राफिक असा की लोक इथं गावठाणात नाही राहत, लोक त्यांच्या मळ्यांमध्ये राहतात. त्यामुळं जे सडन एन्काउंटर बिबट्यांच्या माणसासोबत होत आहेत ना, तर ते जास्त होतात. का तर प्रत्येकजण एकटा राहतो, प्रत्येकाचं छोटं कुटुंब आहे, समोर त्याचे पाळीव प्राणी आहेत, उसात निवारा आहे, जवळच पाणी आहे. तर सारखं बिबट्या दिसणं, जेवढे इंटरॅक्शन जास्त तेवढ्या पॉसिबिलिटीज अटॅकच्या जास्त असं असतं. त्यामुळं आपण ह्या इंटरॅक्शनला सुसंगत कसं करू शकू ह्यासाठी मॅनेजमेंट दृष्टीनं आमचा प्रयत्न राहील. तर अशा प्रकारे आपण पाहतो की ज्या पद्धतीने वन अधिकारी सांगतायत, खरं तर या बिबट्याच्या बाबतीत ज्या काही या घटना घडत आहेत त्याच्यामुळे त्यांचं अतिरिक्त काम वाढलेलं आहे. आत्ता जिथे मी उभा आहे माणिकडोह निवारा केंद्रामध्ये, तिथे आता हे सगळं बिबट निवारा केंद्रामध्ये हाऊसफुल अशी परिस्थिती झालेली आहे. मात्र शासन जे आहे याच्यावर पूर्णतः अंकुश आणण्याचा प्रयत्न करत आहे. आता याच्या बाबतीत येत्या काळामध्ये कशा पद्धतीने पावलं उचलली जात आहेत आणि ज्या पद्धतीने आपण एक स्पष्टीकरण घेतलं की हा नरभक्षक बिबट्याच होता का जो ठार केला, त्याच्या बाबतीतलं देखील जे काही चौकशी आहे ती पूर्ण होईल, सत्यता समोर येईल. मात्र दरम्यानच्या काळामध्ये जे काही हल्ले वाढत आहेत आणि त्याच्यामध्ये मृत्यू होत आहेत हे निश्चितच चिंताजनक आहे. अविनाश पवार, NDTV मराठी, माणिकडोह, पुणे.